लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला आता जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। आता नेमकं काय घडणार, कसं घडणार हे सगळं जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहिलेलं आहे की जीवा, नंदिनी, पार्थ, पिहू हे सगळेजण फटाकड्या उडवण्यासाठी वरती आलेले आहेत। तर आता पिहू ही खूपच जास्त एक्सायटेड असते फटाकड्या पेटवण्यासाठी आणि जीवा हा तिच्याबरोबर तितकाच उत्साही असतो। तर नंदिनी ही पिहू आणि जीवा दोघांनाही सांगत असते की हे बघा, दोघांनीही सांभाळून फटाकड्या उडवा, खूप जास्त आताताईपणा करू नका। त्याबरोबर आता जीवा म्हणत असतो, बोलली चकाचक बाई बोलली। त्याबरोबर नंदिनी म्हणते, अच्छा असं का, मी उगाचच बोलते का, तुम्ही व्यवस्थित खेळावं, तुम्हाला काही इजा होऊ नये म्हणूनच बोलते ना। तुम्ही विसरत असाल तर तुम्हाला पुन्हा आठवण करून सांगते, तुम्हाला आगीपासून धोका आहे, कळलं ना। त्यामुळे ना उगाचच्या उगाच नसता आगाऊपणा करायला जाऊ नका, कळलं। त्याबरोबर जीवा म्हणत असतो, झालं तुझं पुन्हा सुरू, चकाचक बाई किती बोलतेस ग तू, किती भांडत राहतेस तू, तुला भांडण्याशिवाय दुसरं काही येत नाही का। त्याबरोबर आता पिहू आणि पार्थ हे दोघंजणं या दोघांकडे बघतच राहतात। आता नंदिनी म्हणत असते, बरोबर पुरे झालं, आता चला फटाकड्या उडवायचे आहेत ना, उडवा जा। मग आता लगेचच इकडे पिहू म्हणते, वहिनी तू सुद्धा ये ना। त्यावर नंदिनी म्हणते, नाही ग पिहू बाळा, मला फटाकड्यांच्या वासाने त्रास तर होत नाही, पण मला फटाकड्या वाजवायला आवडत नाही। दिवाळी हा सण रोषणाईचा आहे, दिव्यांचा आहे, रंगांचा आहे, त्याच्यामध्ये उगाचच्या उगाच हे प्रदूषण करताना तुम्ही, ते मला नाही आवडत बाळा। त्याबरोबर आता लगेचच इकडे पिहू ही म्हणते, ठीक आहे वहिनी, तू आमचे फोटोज व्हिडिओ क्लिक कर। आणि मग आता ती लगेचच फटाकडे फोडायला सुरुवात करते। आता पिहू फटाकडे फोडत असताना चुकून ती एक भिंगरी म्हणजे एक चक्री जाते आणि ती चक्री आता जळत जळत नंदिनीच्या पायांजवळ जाते। आता नंदिनीला फटाकड्यांची जरा भीती वाटत असल्यामुळे नंदिनी ही पटकन जीवाच्या जवळ येते आणि जीवाला मिठी मारते। आता जीवासुद्धा नंदिनीचा हात पकडतो आणि तो सुद्धा नंदिनीला जवळ घेतो। आता जीवा आणि नंदिनी हे एकमेकाच्या खूपच जास्त जवळ आलेले असतात। जीवा आणि नंदिनी थोडेसे रोमॅन्टिक झालेले असतात, ते एकमेकांकडे एकटक बघत राहिलेले असतात, एकमेकांच्या नजरेत ते दोघंही आता हरवून गेलेले असतात। त्याबरोबर आता लगेचच पिहू हे अलगच पार्थला म्हणते, दादा यांचा व्हिडिओ बनव ना। त्याबरोबर पार्थ आता म्हणतो, ठीक आहे। आणि मग तो आता पार्थचा आणि नंदिनीचा आणि जीवाचा एक व्हिडिओ बनवून ठेवतो। आणि मग आता तो जो व्हिडिओ असतो, तो व्हिडिओ आता बनवून झाल्याच्या नंतर मुद्दामून काव्या, आता हिला मी हा व्हिडिओ शेअर करतो असं पार्थ जोरात म्हणतो। त्याबरोबर नंदिनीचं लक्ष पार्थकडे येतं आणि आता ते दोघंही एकमेकापासून लांब होतात। त्याबरोबर आता लगेचच पार्थ आणि पिहू हे दोघंजणं जीवा आणि नंदिनीवरती खूप जोरजोराने हसायला लागतात। त्याबरोबर आता लगेच नंदिनी ही आता पिहूला आणि पार्थला म्हणत असते, काय चाललं आहे तुम्हा दोघांचं, का हसताय उगाच, मला खरोखर फटाकड्यांची भीती वाटते। आणि काय गं तू पिहू, खरोखर माझ्या अंगावर फटाकडा जाळला असतास ना। त्याबरोबर जीवासुद्धा पिहूला ओरडतो म्हणजे समजावतो की पिहू असे अंगाजवळ फटाकडे फोडायचे नाही बाळा, फटाकडे व्यवस्थित फोडायचं असतात, लांब फोडायचं असतात। त्याबरोबर लगेचच आता पिहू म्हणत असते, दादा उगाचच्या उगाच मला नंदिनी वहिनीसमोर रागवल्याचं नाटक करू नकोस हा। जर मी फटाकडा जवळ फोडला म्हणूनच तर नंदिनी वहिनीने तुला हक केलं ना, नाहीतर थोडी केलं असतं। त्याबरोबर आता लगेचच पार्थ म्हणतो, इट्स लाईक माय गर्ल, एकदम बरोबर पॉईंट मांडलाय पिहूने, काय बरोबर ना जीवा। त्याबरोबर आता लगेचच जीवा म्हणत असतो, दादा अरे व्हेरी बॅड मॅनर्स, लहान मुलांना असं काहीतरी वाईट शिकवणं। त्याबरोबर आता पार्थ म्हणत असतो, आजची लहान मुलं हुशार आहेत आणि समजूतदारसुद्धा, कळलं, जेवढं समजलं पाहिजे तेवढं मुलांना समजतं। त्याबरोबर लगेचच नंदिनी म्हणते, बरं पुरे, तुमची या विषयावरती चर्चा रंगेल आता, नाहीतर त्यापेक्षा आपण फटाकड्या फोडून घेऊया, चला। मग आता लगेचच इकडे पुन्हा एकदा ते लोक फटाकड्या फोडायला सुरुवात करतात। तर आता इकडे पार्थने जी व्हिडिओ बनवलेली असते, तर ती व्हिडिओ जीवा आता पार्थला म्हणतो की डिलीट कर ना। तर पार्थ म्हणतो, नाही डिलीट कशी कर, मला ही व्हिडिओ काव्याला दाखवायची आहे, काव्याने सुद्धा नंदिनीला चिडवायला हवं की नाही, आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे आता तुला चिडवायला सुद्धा माझ्याकडे काहीतरी पॉईंट असायला हवा ना, म्हणून। तर आता लगेचच इकडे पिहूसुद्धा म्हणते, हो बरोबर आहे, म्हणजे मी सुद्धा आता दादा तुला नंदिनी वहिनीवरनं चिडवणार आहे। त्याबरोबर आता जीवा सांगत असतो, ए बाई चिडवणारे शाने, लग्नाची बायको आहे ती माझ्या, तू मला काय चिडवणार। त्याबरोबर मग आता लगेचच इकडे पार्थ म्हणायला लागतो की बाप रे, बायको बिको, लाज वाटून घे, जरा लाज वाटून घे, मोठ्या भावासमोर हे असं बोलतोयस,
त्याबरोबर आता जीवा म्हणत असतो, आला मोठा दादा, चला फटाकड्या फोडूया. आणि मग आता लगेचच मजा मस्ती करत ते पुन्हा एकदा फटाकड्या फोडायला सुरुवात करतात. तर इकडे आता घरी जी सुनीता काकू आलेली असते बॉम्ब फोडण्यासाठी, ती आता म्हणत असते की माझ्याकडे एक असा पुरावा आहे की ज्याच्यानंतर तुमचा सगळ्यांचाच विश्वास पटेल की ती सून किती नालायक आहे ते. त्याबरोबर मालिनी काकू म्हणत असतात, तू उगाचच्या उगाच काव्याबद्दल काही वाईट साईड बोलण्यापेक्षा तुझ्याकडे काय पुरावा आहे तो दाखवून दे. मग लगेचच आता इकडे सुनीता काकू सांगायला लागतात की माझ्याकडे काव्याचा आणि तिच्या बॉयफ्रेंडचा व्हिडिओ आहे, ज्यामध्ये ती माझ्या कॅफेमध्ये यायची आणि तिच्या बॉयफ्रेंडबरोबर तासनतास गप्पा मारत बसायची. माझ्याकडे त्या मुलाचा चेहरा आहे. मालिनीने तुला म्हटलं होतं की त्या मुलाचा चेहरा मालिनीला बघायचा आहे, पण तू तर तिला त्या मुलाचा चेहरा दिसू नये यासाठी तुझ्याकडे असलेला फोटोचा पुरावासुद्धा नष्ट केलास, जाळून टाकलास. पण मी अशी गप्प बसणार नव्हते. शेवटी मी पुरावा मिळवलाच. आणि मग आता ती म्हणते, या पेनड्राईव्हमध्ये मी ते CCTV फुटेज कवर करून आणलं आहे, ज्या कॅमेऱ्यामधून फक्त या दोघांचा टेबल दिसायचा. आता तुम्ही बघू शकता हे फुटेज, म्हणजे तुम्हाला तो मुलगा कोण होता हे व्यवस्थित कळून जाईल. त्याबरोबर आता लगेचच इकडे विक्रम काका म्हणत असतात की या सगळ्याची काहीच गरज नाही आहे. मालिनी काकूसुद्धा म्हणते की नाही आहे आम्हाला या सगळ्याची गरज. तर आता सुनीता काकू म्हणतात, असं कसं बोलताय तुम्ही, हा पार्थच्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि माझी खात्री आहे की अजूनही काव्या त्या मुलाच्या टचमध्ये आहे लग्नानंतर, आणि म्हणूनच मी ती लग्नानंतर त्या मुलाकडनं जेव्हा गुलाब घेत होती तेव्हाच हे फुटेज आणलेलं आहे. त्याबरोबर आता मग मात्र विक्रम काका आणि मालिनी काकूंना जरा आश्चर्याचा धक्का बसतो की लग्नानंतर काव्य त्या मुलाकडनं गुलाब कसं काय घेऊ शकते. मग आता लगेचच विक्रम काका हे जरी तयार नसले तरी मालिनी काकू ह्या म्हणतात, लाव तुझं फुटेज, बघू तरी मला माझ्या सुनेची अशी कोणती मोठी चूक झाली आहे ते. त्याबरोबर आता लगेचच सुनीता काकू ते फुटेज लावायला जातात. आता त्या फुटेज लावतात खरं, पण अचानक पेनड्राईव्ह ब्लँक झालेलं असतं, फक्त सगळं काळं काळं चित्र दिसत असतं. त्यामुळे पेनड्राईव्ह लावूनही काहीच उपयोग होत नसतो. आता लगेचच मालिनी काकू आणि विक्रम काका म्हणतात, कुठं आहे पुरावा, कुठं आहे चेहरा त्या मुलाचा. त्याबरोबर आता सुनीता काकू म्हणायला लागतात की हिचं नशीबसुद्धा खूप जोरदार आहे. हिचं नशीब हिला प्रत्येक वेळी पाठीशी घालतं, साथ देतं. मी खरोखर पुरावा आणला होता तुम्हाला दाखवण्यासाठी मालिनी आणि विक्रम, पण काय माहिती कसं काय ते आता बरोबर दिसतच नाही आहे. फुटेज ब्लँक झालं आहे पूर्ण पेनड्राईव्ह, पण माझ्याकडे खरोखर आहे ते CCTV फुटेज. आता इथे मात्र काव्याचा जीव भांड्यात पडलेला असतो. काव्याला बरं वाटलेलं असतं की नशीब हे फुटेज डिलीट झालं म्हणून. जर हे फुटेज ह्या पेनड्राईव्हमध्ये राहिलं असतं आणि हे चुकून जरी आता आईबाबांनी पाहिलं असतं तरी खूप मोठी गडबड होऊन गेली असती. त्याबरोबर आता लगेचच इकडे मालिनी काकू सुनीता काकूंना म्हणायला लागतात, सुनीता हे तुझं आता भरपूर वेळा होऊन गेलं आहे. तुझ्या हातात पुरावा तर कुठलाही नसतो, पण उगाचच्या उगाच तू प्रत्येक वेळेस माझ्या सुनेला नावं ठेवण्यासाठी माझ्या घरी निघून येतेस. आजच्या नंतर एक गोष्ट कायम स्वरूपाची डोक्यात फिट्ट बांधून ठेवायची, काव्याच्याबद्दल एकही शब्द वाईट साईड बोललेला मी सहन करणार नाही, खपवून घेणार नाही. काव्या ह्या घरची थोरली सून आहे आणि माझ्या थोरल्या सुनेबद्दल तू येऊन हे असं काहीतरी बोलशील. अगं जी सासू स्वतःच्या सुनेबद्दल चांगला विचार करत नाही, चांगलं बोलत नाही, स्वतःचा मुलगा सुनेच्या पदराला बांधला गेलाय असा विचार करते, ती सासू दुसऱ्याच्या सुनेबद्दल काहीच चांगलं बोलणार आहे. त्याबरोबर आता तुझ्याकडे काहीही पुरावा नाही आहे आणि माझी सून मुळात चांगलीच आहे असं आता मालिनी काकू ठामपणे सांगतात. त्याबरोबर हे सगळं काही बोलणं आता वसवत्या आणि रम्याने ऐकलेलं असतं आणि काव्याचा लग्न अगोदर काहीतरी भूतकाळ होता ही गोष्ट वसवत्याला आणि रम्याला कळलेली असते. आता वसवत्या रम्याला म्हणत असते, रम्या तुला पार्थला मिळवायचं होतं ना. त्याबरोबर रम्या म्हणत असते, हो आई, पण त्याचं आता इथे काय. त्यावर वसवत्या म्हणते, अगं मूर्ख मुली, त्यासाठी आता आपल्याला आयतं कोलीत हातामध्ये मिळालेलं आहे. त्यावर रम्या म्हणते, आयतं कोलीत म्हणजे. त्याबरोबर वसवत्या आता सांगते, अगं आपण आता हा चेहरा शोधून काढायचा ज्या चेहऱ्यावर काव्या फिदा झाली, आणि मग तो चेहरा आपण पार्थ समोर आणायचा. एक वेळेस एखादा मुलगा काहीही सहन करू शकतो, कितीही मोठा त्रास सहन करू शकतो, पण आपल्या बायकोच्या आयुष्यात आपल्या आधी किंवा आपल्यानंतर कोणी पुरुष आहे हे नाही सहन करू शकत. त्यामुळे आपण आता हीच दुखती नस पकडायची पार्थची
आणि मग पार्थ आपोआपच तुझा होऊन जाईल. त्याबरोबर मग इकडे लगेचच रम्या म्हणत असते, आई जर तू बोलतेस तसं होणार असेल ना तर तुझ्या तोंडात दही, साखर, गूळ, तूप सगळं पडू. त्याबरोबर आता लगेचच इकडे वसवत्या म्हणायला लागते, एक काय बोलतेस तू हे रम्या, तुझं लग्न बघायला मी हयात राहू की वर जाऊ. त्याबरोबर रम्या म्हणते, काय गाई असं का बोलतेस. त्यावर वसवत्या म्हणते, अगं मग नाहीतर काय बोलू, तू विसरतेस का तुझ्या आईला शुगर आहे. त्याबरोबर मग रम्या म्हणते, आई तू पण ना. त्याबरोबर वसवत्या म्हणत असते, बरं चल ते सगळं आता तू सोड, मी जे म्हणते त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन कर. आता त्या सुनीताबरोबर आपल्याला ओळख वाढवावी, मैत्रीसुद्धा वाढवावी लागेल, जेणेकरून काय होईल, सुनीता ते फुटेज आपल्याला दाखवेल आणि एकदा का सुनीताकडून ते फुटेज आपल्याला मिळालं की मग आपण सहजपणे काव्याचा सगळा भूतकाळ शोधून काढू. आणि एकदा का काव्याचा सगळा भूतकाळ आपल्या हाती लागला की मग काव्य आपोआप आपल्या ताब्यात येईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण काव्याकडून आपल्याला जे काम हवं ते करूनसुद्धा घेऊ शकतो, तिला ब्लॅकमेल करू शकतो. आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे आपण नंतर पार्थला काव्यापासून अलगच वेगळं करून तिथे पार्थबरोबर तुझी जोडीसुद्धा लावू शकतो. कळतंय का तुला एक दगडात दोन पक्षी कसे मारले जाणार आहेत ते. त्याबरोबर रम्यासुद्धा म्हणते, हो आई अगदी व्यवस्थित कळतंय. मग आता इकडे आता वसवत्याने आणि रम्याने ठरवलेलं असतं की त्या सुनीताबरोबर मैत्री करणार. तर इथे आता मालिनी काकू सुनीतावरती खूपच जास्त भडकलेल्या असतात. त्यामुळे सुनीता म्हणायला लागते, मालिनी तुला सध्या माझं काहीच पटत नाही आहे ना, मला मान्य आहे, कारण तुझ्या सुनेवरती डोळे झाकपणे विश्वास आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझी हीच सून नाही जर तुला चांगला धडा शिकवणार तर मी सुद्धा नावाची सुनीता नाही. अगं ही मुलगी दिसायला जितकी सरळ, साधी, भोळी, समंजस वाटते ना तितकी ही अजिबातच नाही आहे. ही जितकी दिसते साधी तितकीच ही आतल्या गाठीची आहे. अगं किती सराईतपणे ही खोटं बोलते ते तुला माहीत नाही आहे. मालिनी काकू म्हणत असतात, बाद झालं, अगं तू गप्प राहतच नाही आहेस. सुनीता ताबडतोब या घरातनं चालती हो. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, पुन्हा माझ्या घरात कधीच येऊ नकोस. त्याबरोबर आता मग मात्र इथे सुनीता काकू म्हणत असतात की ठीक आहे तू बोलतेस तर मी तसंच करेन, पण नेक्स्ट टाईम पश्चाताप झाला तर पुन्हा मात्र माझ्याकडे वळून येऊ नकोस हा मालिनी. त्यानंतर आता इकडे जीवा, नंदिनी, पार्थ आणि पिहू यांचे सगळ्यांचे फटाके फोडून झालेले असतात. तर आता नंदिनी म्हणत असते, बरं आता पुरे झालं, आज खूप फटाकडे फोडलेले आहेत ऑलरेडी तुम्ही, आता बास थांबा, आता इतके फटाकडे फोडू नका, उद्यासुद्धा दिवाळी आहे, अर्धे जे काही राहिलेत तुमचे फटाकडे फोडायचे ते उद्या फोडा. त्याबरोबर आता लगेचच पिहू म्हणते, असं काय करताय, मला फोडायचे आहेत फटाकडे अजून थोडेसे फोडूयात ना. त्याबरोबर पार्थ आता म्हणायला लागतो, पिहू अगं नंदिनी वहिनी जे सांगते ते बरोबर आहे, कशाला उगाच एवढे फटाकडे फोडायचे तुला एकाच दिवशी. तर आता लगेचच नंदिनी आणि जीवा म्हणत असतात, अगं पिहू ठीक आहे, तुला जर फटाकड्या फोडायच्याच आहेत तर आपण फोडूया. त्याबरोबर पार्थ म्हणतो, जीवा अरे काय बोलतोयस तू, हे मी काय समजावतोय आणि तू काय सांगतोयस उलटं. त्यावर जीवा म्हणतो, दादा अरे ऐकून तर घे ना पूर्ण, हिला फटाकड्या फोडायच्या आहेत ना, हिला फोडू देत ना, किती फटाकड्या फोडायचे आहेत ते वरती एकटीलाच, आपण सगळे बाकीचे जाऊयात खाली मस्त आपण गेम खेळणार आहोत ना सगळे, हिनेच तर सांगितलं होतं काल खाली गेम खेळायचे आहेत म्हणून, आपण जाऊन खेळूया की गेम हिच्या आयडियानुसार, हिला फोडू दे ते फटाकडे एकटीलाच. तशी पिहू म्हणते, नाही नको, आपण सगळेच खाली जाऊया असं म्हणते आई. आणि मामीसुद्धा सांगते, मोठ्यांनी सांगितलेलं सगळं ऐकायचं असतं आणि मी तर गुडगल आहे ना, सो तुम्ही सांगितलेलं मी ऐकूच शकते. त्याबरोबर लगेचच नंदिनी म्हणते, हो का, आता लगेच तू गुडगल का, तुला खाली यायचं आहे तसं. तर आता लगेचच पार्थ, नंदिनी, काव्या हे सगळे खाली आल्याबरोबर मालिनी काकू म्हणत असतात, काव्या तू फार विचार करू नकोस सुनीताचा, छान एन्जॉय कर. त्याबरोबर काव्या म्हणते, हो काकू. आणि मग आता इथे मालिनी काकू, विक्रम काका, नंदिनी, जीवा, पार्थ आणि काव्या अशा छान 3 जोड्या पिहूने पाडलेल्या असतात. आणि पिहू आता म्हणत असते, मी अंपायर आणि आता तुम्ही गेम खेळायचे. त्याबरोबर आता लगेचच गेम काय आहेत पण असं विचारल्याबरोबर पिहू सांगायला सुरुवात करते, तर तुमचा पहिला गेम असा आहे की डिफाईन माय पार्टनर. त्याबरोबर आता नंदिनी विचारते म्हणजे, त्याबरोबर पिहू सांगते, डिफाईन माय पार्टनर अँड फाईन माय पार्टनर म्हणजे आता तुमच्यापैकी एकाच्या डोळ्यावरती पट्टी बांधली जाईल. फॉर एन एक्झाम्पल आता पार्थ दादाच्या डोळ्यावरती पट्टी बांधली जाईल, तिथे काव्या वहिनी, नंदिनी वहिनी आणि मालिनी मामी उभे असतील. मग पार्थ दादाने बरोबर काव्या वहिनीचाच हात पकडायचा, त्याने ओळखायचा काव्या वहिनीचा हात कोणता येते. त्यानंतर मग जीवादादाच्या डोळ्यावर पट्टी बांधली जाईल आणि मग जीवादादाने या तिघींपैकी नंदिनी वहिनीचा हात कोणता आहे ते ओळखायचा.
त्याबरोबर आता ठरल्याप्रमाणे खेळाला सुरुवात होते. आता पार्थही बरोबर ओळखतो, जीवाही हात बरोबर ओळखतो आणि विक्रमही हात बरोबर ओळखतो. त्याबरोबर सगळेजण आनंदी होऊन जातात. मग आता दुसरा गेम कोणता तो विचारला जातो. मग आता पिहू दुसरा गेम सांगते. ह्या बघा, ह्या चेअर्स आहेत ना, ह्या चेअर्सवर तुम्ही तुमच्या बायकोला बसवायचं. त्याबरोबर आता लगेच हे तिघंही म्हणतात, अरे हा किती सोपा खेळ आहे. त्यावर पिहू म्हणते, हा खेळ सोपा नाही आहे, हा खेळ खूप अवघड आहे. कारण एक एक चेअर वाढत जाणार आहे ना, आणि 3 मिनिटाचा तुम्हाला वेळ मिळणार आहे. ज्याची बायको सगळ्यात उंचावर असेल तो विनर. आता ठरवा काय करायचं आहे ते. त्याबरोबर मग मात्र आता लगेचच तिघं म्हणतात, बापरे हा खरा टास्क आहे. मग खेळाला सुरुवात होते आणि या खेळात आता जिंकतात ते म्हणजे पार्थ आणि काव्या. आता या खेळात पार्थ आणि काव्य जिंकल्याबरोबर काव्य खूप आनंदी होते आणि म्हणत असते, देशमुख फायनली आपण जिंकलो, येस आय एम रिअली सो हॅपी. त्याबरोबर पार्थ म्हणत असतो, तुम्हाला जर असा आनंद मिळणार असेल तर मी काहीही करू शकतो काव्या. तर आता इथे पार्थ आणि काव्याला हे असं एकत्र आनंद घेत असताना पाहून रम्याला मात्र चांगलाच राग येत असतो. तिची जेलसी वाढत चाललेली असते. तर इकडे आता पुढे खेळ असतात, खेळायचे अजून सारे पिहूला. पण आता काव्या म्हणते, पिहू बाद झाले, आपण आता 2 खेळ खेळलो की नाही, खूप झाले आता हे खेळ. आपण आता एक काम करूया, आपण आता मस्तपैकी फराळ करायला जाऊया. काय अगं, दिवाळीचा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो फराळ, आणि तू तोच मागे ठेवलायस आणि बाकीच्या सर्व गोष्टी करत बसलीस काय, बरोबर ना पार्थ. त्याबरोबर पार्थ म्हणतो, आता तुम्ही म्हणताय तर नक्कीच बरोबर, नाहीतर मला अजून खेळ खेळायला आवडले असते. त्याबरोबर आता काव्या पार्थला म्हणत असते, देशमुख. त्याबरोबर पार्थ म्हणतो, पिहू चल, फराळ खायचं आहे की नाही तुला, चल तू. आणि मग पार्थ पिहूच्या हाताला पकडतो आणि पिहूला खेचत तिकडनं घेऊन जातो डायनिंग टेबलजवळ. त्याबरोबर आता इथे जीवा हा नंदिनीला म्हणत असतो, खरोखर दिवाळीला यावर्षी खूपच जास्त मजा आली. म्हणजे दरवर्षी आम्ही तिघं भाऊ एकत्र खूप धमाल करायचोच, पण यावर्षी तुझ्या येण्याने आणखीन दिवाळी चमकदार झाली. त्यावर नंदिनी म्हणते, खरंच. जीवा सांगतो, हो तर. तू आल्यानंतर खरोखर या घरात खूप गोष्टी बदलल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जीवा बदलला. जन्मिजयपासून जीवाचा जो प्रवास होता तो खूप अवघड आणि खडतर असेल असं वाटलं होतं, पण तुझ्या सोबतीमुळे सर्व गोष्टी माझ्या आयुष्यातल्या सोप्या होऊन गेल्या. त्याबरोबर आता इथे पार्थसुद्धा काव्याला म्हणत असतो की काव्या, आयुष्यभर अशाच माझ्याबरोबर राहाल ना. त्यावर काव्य म्हणते, देशमुख काय बोलताय. त्यावर पार्थ म्हणतो, तुम्ही माझ्यासोबत आहात तर आपलं कॉम्बिनेशन कसं आहे माहिती आहे. त्यावर काव्य म्हणते, कसं. त्यावर पार्थ म्हणतो, साखरेसारखं आणि गरम चहासारखं. त्याबरोबर काव्य म्हणते, म्हणजे. त्यावर पार्थ सांगतो, मी म्हणजे साखर, माझा वापर कोणीही करून घेऊ शकतं कसाही, पण तुम्ही चहासारखे आहात, गरम गरम कडक, म्हणजे तोंड पोळायची भीती असल्यामुळे सगळेजण सांभाळूनच घेतात. त्याबरोबर मग मात्र काव्य हसायला लागते आणि पार्थला म्हणते, देशमुख खरंच तुम्ही पण ना काहीही उगाचच्या उगाच बडबड करत राहाल. त्याबरोबर आता लगेचच सगळेजण हे फराळाला या रे, कुठे राहिलात सगळे, असं मालिनी काकू मोठ्याने म्हणतात. त्याबरोबर सगळेजण आता जमा होतात आणि एकत्र छान पद्धतीने फराळ खायला घेतात. पुन्हा एकदा सुनीता काकूंचा काव्याला एक्सपोज करायचा जो प्लॅन असतो तो फ्लॉप होऊन गेलेला असतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ह्या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.